राज्यात पावसासाठी पोषक वातावरण कायम आहे। राज्यातल्या अनेक भागात पुढचे 3 ते 4 दिवस वादळी वारे वाहणार आहेत। पावसाचा अंदाज आहे, पावसाची शक्यता सुद्धा आहे। पूर्व मध्य अरबी समुद्रापासून सौराष्ट्रपर्यंतचा हवेचा दाबाचा कमी पट्टा आहे। हा कमी पट्टा सक्रिय झालाय आणि त्यामुळे राज्यभरामध्ये पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला। मित्रांनो, अवकाळी पावसासंदर्भात सर्वात मोठी बातमी आता त्या ठिकाणी समोर आलेली आहे। शेतकऱ्यांनो आणि राज्यातील नागरिकांनो, आता राज्यावरती मोठा अवकाळी संकट हे त्या ठिकाणी आलेलं आहे। पुढील 48 तास हे अतिशय महत्त्वाचे ठरणार आहेत। भारतीय हवामान विभाग आणि स्कायमेट या संस्थेने दिलेल्या अंदाजानुसार राज्यात आणि देशात भयंकर वादळी वाऱ्यासह पाऊस हा त्या ठिकाणी आज रात्री होणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, हवामान खात्याने काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर काही जिल्ह्यांना येलो अलर्ट त्या ठिकाणी जाहीर केलेला आहे। भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यातील या जिल्ह्यांमध्ये आणि याच तालुक्यांमध्ये पुढील 48 तासांसाठी हाय अलर्ट त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी सावधानता त्या ठिकाणी बाळगायची आहे। तुमच्या शेतात जर शेतपिकं जर असतील तर ती लवकरात लवकर काढून घ्यायची आहे। त्याचप्रमाणे भयंकर विजांचा कडकडाट होणार असल्यामुळे त्या ठिकाणी नागरिकांनी बाहेर जाणं हे टाळायचं आहे। शेतकरी मित्रांनो, बघा शेतकऱ्यांनी आता नेमकी कोणती काळजी याच्यामध्ये घ्यायची आहे, त्याचप्रमाणे नेमके कोणते जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणी पाऊस हा बरसणार आहे, नेमके कोणते तालुके याच्यामध्ये आहे, पाऊस नेमका किती तास सुरू राहणार आहे, किती मिलीमीटरचा पाऊस त्या ठिकाणी होणार आहे। भारतीय हवामान विभागाच्या या अंदाजानुसार या व्हिडिओमध्ये आपण त्या ठिकाणी पूर्ण अंदाज देण्याचा प्रयत्न हा त्या ठिकाणी केलेला आहे। त्यामुळे व्हिडिओ न चुकता अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब देखील करा। बघा शेतकरी मित्रांनो, आता याच्यामध्ये सर्वात पहिली जी गोष्ट काय घडलेली आहे ती म्हणजे अंदमानच्या समुद्रात आणि लगतचा जो तामिळनाडूचा किनारा आहे याच्यावरती कमी उष्णकटिबंधीय पातळीवरती चक्रीवादळाची निर्मिती ही त्या ठिकाणी झालेली आहे। आणि याचबरोबर बंगालच्या उपसागरात देखील नैऋत्य भागामध्ये सुद्धा चक्रीवादळाची परिस्थिती ही त्या ठिकाणी निर्माण झाली आहे। त्यामुळे आणखीनच धोका हा आता वाढलेला आहे। सरकारी सर्व यंत्रणा ह्या अलर्ट मोडवरती ठेवण्यात आलेला आहे। त्यामुळे पुढचे 3 ते 4 दिवस हे अत्यंत महत्त्वाचे असणार। नेमका कोणत्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी ऑरेंज अलर्ट, कोणत्या जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट त्या ठिकाणी देण्यात येणार आहे। आता जर बघायचं जर झालं तर या ठिकाणी आपण बघू शकता, या ठिकाणी आता हे जे काही साईन दिलेले आहे ते अलर्टचे साईन दिलेले आहे। हा खाली आपल्या भारताचा त्या ठिकाणी नकाशा आहे। आता याच्यामध्ये जर तुम्हाला जर दिसत असेल तर बघा या ठिकाणी त्या ठिकाणी साधारणतः येलो अलर्ट दिलेला आहे। तर मग मध्य प्रदेशमध्ये सुद्धा येलो अलर्ट आहे। त्यासोबतच आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्या ठिकाणी येलो आणि ऑरेंज अशा 2 प्रकारचे अलर्ट त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। इथं जर का पाहिलं आपण तर हा पूर्णपणे महाराष्ट्र आपल्याला त्या ठिकाणी दिसतोय। आता याच्यामध्ये महाराष्ट्र असेल, मुंबई असेल, सोबतच त्या ठिकाणी नागपूर तुम्हाला त्या ठिकाणी दिसत असेल। मध्य महाराष्ट्र मेनली हा जो काय मध्य महाराष्ट्र आहे तर मध्य महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी हा पूर्ण जो काय आहे तो ऑरेंज अलर्ट हा मध्य महाराष्ट्रामध्ये दिलेला आहे। तर साधारण मध्य महाराष्ट्रामधील जे काही जिल्हे असतील या जिल्ह्यांमध्ये आज त्या ठिकाणी पावसाची शक्यता ही वर्तवण्यात आली। शेतकरी मित्रांनो, नेमके हे महाराष्ट्रामधले कुठले जिल्हे आहेत ज्याच्यामध्ये रेड अलर्ट त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे, ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे आणि येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। बघा आता या मॅपप्रमाणे आपण जर का पाहिलं तर याच्यामध्ये पहिला जो जिल्हा आहे याच्यामध्ये येलो अलर्ट देण्यात आलेला आहे तो त्या ठिकाणी आहे नाशिक। नाशिक नंतर छत्रपती संभाजीनगर नंतर त्या ठिकाणी नवी मुंबई, पुणे, अहमदनगर यासोबतच त्या ठिकाणी लातूर आहे, सोलापूर आहे। या जिल्ह्यांमध्ये सुद्धा त्या ठिकाणी येलो अलर्ट हा देण्यात आलेला आहे। सोबतच याच्यामध्ये जो ऑरेंज अलर्ट जो काय देण्यात आलेला आहे तो ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे सातारामध्ये। या ठिकाणी सातारामध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। सोबतच त्या ठिकाणी कोल्हापूरचा जो काही भाग आहे त्याच्यामध्ये सुद्धा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। याच्यामध्ये सांगितलंय की त्या ठिकाणी विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह इथं त्या ठिकाणी पाऊस होणार आहे। यासोबतच आपण जर का पाहिलं तर सांगलीचा सुद्धा काही भाग आहे किंवा इव्हन सांगली जो जिल्हा आहे याच्यामध्ये सुद्धा या ठिकाणी ऑरेंज अलर्ट हा देण्यात आलेला आहे। इथं पण सांगितलं त्या ठिकाणी 14/5/2025 वादळ त्या ठिकाणी येणार असून सोबतच त्या ठिकाणी विजांचा कडकडाटाचा पाऊस त्या ठिकाणी पडणार आहे। सोबतच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। खाली आहे सिंधुदुर्गमध्ये सुद्धा त्या ठिकाणी येलो अलर्ट त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे। मित्रांनो, आता नेमकं जी काय आहे तर 14, 15, 16, 17, 18 या 5 दिवशी त्या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी हा पाऊस होणार आहे। बघा आता याच्यामध्ये त्या ठिकाणी पहिली गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी पालघर आहे, पालघरच्या नंतर आहे ठाण्याच्या नंतर त्या ठिकाणी मुंबई, रायगडसोबतच रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक,
त्यानंतर अहिल्यानगर, पुणे, त्याच्यानंतर कोल्हापूर, सातारा, सांगली, सोबतच सोलापूर, त्यानंतर जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, त्यानंतर गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम असा पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी पाऊस होणार आहे. सोबत आपण जर का आजचं जर बघितलं तर 14 तारखेच्या याच्यामध्ये जे काय दिसते आपल्याला, तर साधारण तुम्ही जर बघाल तर हा जो काय आहे हा येलो अलर्ट आणि ऑरेंज अलर्ट हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. आता जवळपास आपण जर पाहिलं तर नाशिक झालं, ठाणे झालं किंवा अहिल्यानगर, त्या ठिकाणी रायगड, बीड, धाराशिव, लातूर, सोलापूर, कोल्हापूर, त्यानंतर सिंधुदुर्ग, रत्नागिरी यासोबतच विदर्भाचा जो काही भाग असेल नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, अमरावती, वाशिम आणि बुलढाणा याच्यामध्ये सुद्धा या ठिकाणी जो काय आहे हा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. आणि जो काय त्या ठिकाणी साताऱ्याचे जे काही घाट असतील किंवा सांगली असेल तर याच्यामध्ये त्या ठिकाणी ऑरेंज अलर्ट हा देण्यात आलेला आहे. सोबतच आपण जर का उद्याची जर का फोरकास्ट पाहिली किंवा उद्याचं जर का हवामान जर पाहिलं तर उद्या ही पूर्ण जो काय मध्य महाराष्ट्र आहे तर मध्य महाराष्ट्रामध्ये हा पाऊस हा भरपूर प्रमाणात होणार आहे. जर का आपण बघितलं नाशिकपासून त्या ठिकाणी साताऱ्यापर्यंत पूर्ण घाटाच्या खालचा जो काही भाग आहे त्यासोबतच पुण्याचा काही भाग असेल, अहिल्यानगर असेल, नाशिक असेल असा या सर्व भागांमध्ये त्या ठिकाणी उद्यासाठी हा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. सोबतच त्या ठिकाणी विदर्भ आणि मराठवाड्याचा काही जो भाग असेल, विदर्भ मराठवाड्याचा जो काही भाग असेल, खानदेशाचा जो काही भाग असेल तर याच्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. यामध्ये गडचिरोली असेल, बुलढाणा असेल, भंडारा असेल, नागपूर असेल, यवतमाळ, वर्धा, अमरावती, अकोला, बुलढाणा, जळगाव त्यासोबतच वाशिम असेल अशा जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणी हा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. सोबतच या ठिकाणी जर का आपण पाहिलं तर याच्यामध्ये जर आपण पश्चिम महाराष्ट्राचा विचार जर केला तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये साधारणतः या ठिकाणी सिंधुदुर्ग आहे, कोल्हापूर आहे, सांगली आहे, सोलापूर आहे, लातूर आहे यासोबतच किनारपट्टीलगतचा जो काही भाग आहे याच्यामध्ये रायगड असेल, रत्नागिरी असेल, ठाणे असेल, पालघर असेल या सर्व जिल्ह्यांना त्या ठिकाणी येलो अलर्ट हा देण्यात आलेला आहे.